नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। वीर हनुमान वारकरी सेवाभावी प्रतिष्ठानच्या नगर ते पंढरपूर पायदिंडीचे प्रस्थान। दिंडीतून विचारांची देवाणघेवाण होऊन धार्मिकता वाढीस लागते। महंत संगमनाथ महाराज। वीर हनुमान वारकरी सेवाभावी प्रतिष्ठानच्या नगर ते पंढरपूर पायदिंडी सोहळ्याचे प्रस्थान शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथून झाले। यावेळी श्री विशाल गणेश मंदिरचे महंत संगमनाथ महाराज, ज्ञानदेवराव लंके, सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता जाधव, मार्गदर्शक बाबासाहेब भाऊसाहेब जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र कानडे, सचिव झुंबर आव्हाड, खजिनदार विक्रांत राऊत, संजय महापुरे, छबुराव गाडळकर, रामदास कानडे, गोविंद सांगळे, भीमराज रासकर, यशवंत आवटी, मोहन रासकर, शंकर रासकर, मळू गाडळकर, मनोज अजबे, भूषण कानडे, राहुल इवळे, सार्थक सांगळे आदी उपस्थित होते। या दिंडीविषयी माहिती देताना दत्ता जाधव म्हणाले, बाबासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वीर हनुमान पायी दिंडी गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे। ही दिंडी शिस्तबद्ध होत असून प्रत्येक वारकऱ्यांची विशेष काळजी घेण्यात येत असते। नगर ते पंढरपूर हा 11 दिवसांचा प्रवास आहे। या दरम्यान वारकऱ्यांची ठिकठिकाणी जेवण, नाश्ता व राहण्याची व्यवस्था केली जाते। यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले असून प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वीकारली आहे। पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागली आहे। या दिंडीच्या माध्यमातून पूर्ण होत आहे। धार्मिक कार्यक्रम व चांगल्या नियोजनामुळे या दिंडीची दिवसेंदिवस प्रचिती वाढत आहे। पंढरपूर येथेही दर्शनाची व्यवस्था केली असल्याचे दत्ता जाधव यांनी सांगितले। प्रारंभी मार्केट यार्ड येथील हनुमान मंदिरात पादुकांची पूजा करण्यात आली। त्यानंतर ही दिंडी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे आल्यानंतर विविध भागातून ही दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली। या दिंडीत भगवे पताका घेतलेले युवक, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, विठ्ठला विठ्ठला, हरिओम विठ्ठला, दिंडी चालती पंढरपुराचा जयघोष करत होत्या। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।